नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात। तर दिलेल्या पैशांच्या पेक्षा जे लाभार्थ्यांचे थकीत अनुदान आहे हे दिलं पाहिजे। कारण एखादा लाभार्थीने डिसेंबर जानेवारीला डीबीटी ॲक्टिव्ह केली आहे, OTP व्हेरिफिकेशन, KYC केलेले आहे, आधार आणि बँकेचा अकाउंट एकमेकांना लिंक केलेला आहे, सर्व काही ओके असताना सुद्धा त्याला खऱ्या अर्थाने पैसे हे मार्च महिन्यापासून सुरू झालेले आहे। अशातच हे पैसे गेले कुठे? जे राहिलेले पैसे ते सरकारने दिले पाहिजे, ते कधी देणार? आणि ज्या लोकांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे, KYC आहे, त्या अशा लाभार्थ्यांना अद्याप सुद्धा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। अशा परिस्थितीमध्ये या थकीत अनुदानाच्या वाटपासंदर्भात आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्याच्या सूचना केल्या होत्या, एक विनंती केली होती। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काही लाभार्थ्यांना तक्रार करण्यास सांगितली होती। ज्या लोकांना ऑनलाईनचं ज्ञान आहे त्या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची। अशातच आपल्या यूट्यूबचे जे सबस्क्रायबर सदस्य आहेत, या योजनेचे बऱ्यापैकी नॉलेज असलेले आणि या योजनेचे खूप वर्षापासूनचे लाभार्थी असलेले सागर आष्टेकर म्हणून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील ते रहिवासी आहेत आणि त्यांनी त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये एक ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली होती। आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी डीबीटी, KYC, OTP व्हेरिफिकेशन या महिन्यामध्ये झालेली होती, तरीसुद्धा मला त्या महिन्यापासून पैसे न देता मला मार्च महिन्यापासून माझ्या खात्यामध्ये पैसे दिले। ठीक आहे, तुम्ही मार्च महिन्यापासून जे पैसे दिले, पण मग आता जे जुने जे पैसे आहेत, ज्या महिन्यापासून डीबीटी मी चालू केली, डीबीटी ॲक्टिव्ह केली, त्या महिन्यापासून राहिलेले पैसे मला कधी देणार? अशा पद्धतीची ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली आणि त्या तक्रारीवरती तेथील तहसीलदारांनी उत्तर दिलेलं आहे। तर ते उत्तर त्यांना पत्रकाद्वारे दिलेलं आहे आणि ते पत्रक माझ्यापर्यंत आलेलं आहे। ज्या लाभार्थ्यांना ते पत्रक वाचायचं असेल तर मी नक्की त्यांना शेअर करेल। परंतु यूट्यूबच्या नियमानुसार एखादं पर्सनल पत्रक पब्लिक पर्यंत पोहोचू नये, थोडंसं प्रायव्हसीचा विषय असतो, त्यामुळे तो पत्रक मी पूर्णपणे या ठिकाणी दाखवत नाही, पण ज्याला पाहिजे असेल त्यांना मी दाखवेल। त्या पत्रकामध्ये त्यांना असं उत्तर मिळालं आहे की तुमची या अगोदरची जी बँक होती त्या बँकेला आधार मॅपिंग नव्हतं, म्हणजे ती जी बँक होती ती डीबीटीला लिंक नाही आहे, NPCIला जी लिंक करायची असते ती लिंक नाही आहे, म्हणून आम्ही तुम्हाला पैसे दिलेले नाही आहे। ती जी बँक आहे ती बँक डीबीटीला लिंक नसल्या कारणामुळे ती डीबीटी सिस्टममध्ये बसत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला पैसे दिलेले नाही। त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे की या बँकेमध्ये जे आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत हे जुन्या पद्धतीने दिलेले आहेत आणि नवीन पद्धतीचे पैसे हे तुमच्या दुसऱ्या बँकेमध्ये, त्या बँकेचं नावसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्या बँकेमध्ये दिलेले आहेत। पण त्या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की जर समजा तुम्ही या अगोदर डीबीटी पोर्टलवरती त्यांची माहिती अपलोड केलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही मार्च नंतर पैसे का चालू केले? मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिन्याचे पैसे गेले कुठे? असा एक प्रश्न निर्माण त्या ठिकाणी तयार होतोय। तर त्यानंतर त्यांचा एक दुसरा प्रश्न असा की सर, आमचे जे थकीत अनुदान जे 3 महिन्याचे, समजा पूर्णच महिन्याचे पैसे बाकी आहेत, पण समजा 3 महिन्याचे जे पैसे आहेत थकीत अनुदान, ते आम्हाला कधी मिळणार? तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लाभार्थ्यांचे थकीत अनुदान बाकी आहे। म्हणजे जरीसुद्धा जानेवारीमध्ये ज्यांनी लिंक केलेले आहे तरीसुद्धा त्यांचे पैसे हे मार्च नंतर सुरू झालेले आहेत। म्हणजे सरकारला सुद्धा माहीत आहे, प्रशासनाला सुद्धा माहीत आहे की बाबा लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचे पैसे हे त्यांना दिले गेले पाहिजे। सरकारच्या नियमानुसार डिसेंबरला किंवा जानेवारीला ज्या लोकांनी डीबीटी ॲक्टिव्ह केले त्यांना त्या महिन्यापासून पैसे देणं बंधनकारक होतं, परंतु सरकारने मात्र तसं न करता त्या महिन्यांमध्ये पैसे न देता सरसकट मार्च नंतर त्यांना पैसे चालू केले। मग आता या ठिकाणी त्या आपले जे सागर आष्टेकर म्हणून जे सबस्क्रायबर सदस्यांनी असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आहे की आम्हाला हे थकीत अनुदान कधी देणार? तर त्यावेळेस त्यांना असं उत्तर मिळालं आहे की तुमचं हे जे थकीत अनुदान आहे हे थकीत अनुदान तुम्हाला मिळणार। त्या संदर्भात वरच्या स्तरावरती आम्ही चर्चा सुरू केलेली आहे, त्याचा पाठपुरावा सुद्धा सुरू केलेला आहे। लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती येईल आणि तुम्हाला ती दिली जाणार, असं त्या ठिकाणी त्या पत्राद्वारे सांगितलं आहे। मग एक लक्षात ठेवा, मी या अगोदर एक व्हिडिओ टाकली होती की थकीत अनुदान मिळणार, पण काही यूट्यूब चॅनलवरती असं म्हटलं की थकीत अनुदानासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची हालचाल नाही।
आता राज्य सरकारच्या ठिकाणी हरसा असो किंवा नसो, मी त्या ठिकाणी असं म्हटलं होते की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या स्तरावरती खूप जोरदार हालचाली सुरू आहेत। मग आता हे जे पत्रकाच्या द्वारे जे उत्तर मिळालंय त्या उत्तरामध्ये किती सत्य आहे हे तुम्हाला कळलं असेल की हे थकीत अनुदान तुम्हाला 100% मिळणार। परंतु मित्रांनो, यासाठी फक्त सोलापूर पंढरपूरमधील एका लाभार्थ्याने आवाज उठवून होणार नाही, यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्याने आवाज उठवला पाहिजे। एखाद्या व्यक्तीने आवाज उठवून तुमचे पैसे मिळणार नाही, यासाठी समूहाने, संघटनेने, संस्थेने, ग्रुपने आवाज उठवला पाहिजे। यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। या अगोदर एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं म्हटलं होतं की आपण काहीतरी संस्थात्मक स्वरूपामध्ये काम करणार आहोत आणि या संदर्भात सरकारकडे आपल्याला काही निवेदनं द्यायची आहेत आणि त्या निवेदनाच्या संदर्भात तुमच्या काही सूचना आहेत का, या सूचनांसंदर्भात मी व्हॉट्सअप ग्रुप ओपन केले होते, परंतु त्या ठिकाणी खूप चुकीच्या पद्धतीने लोकांनी मेसेज केले आणि मला त्या ठिकाणी थांबावं लागले। आपल्या सबस्क्रायबर सदस्यांपैकी अनेक सबस्क्रायबर सदस्य असे आहेत की ती एकत्र येण्यास तयार आहेत, आवाज उठवण्यास तयार आहेत, परंतु मित्रांनो त्यांचे सुद्धा पाय काही असते खेचले जातात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जर समजा तुम्ही थकीत अनुदानाची मागणी करताय तर तुमचं सुद्धा एक कर्तव्य आहे की थकीत अनुदानासंदर्भात तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांना मी एखादं निवेदन करतोय तर त्या निवेदनापैकी एखादा व्यक्ती जर असं पत्रव्यवहार करून सरकारला जागा करत असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांनी जागा केलं पाहिजे आणि हे थकीत अनुदान तुम्हाला लवकरच मिळणार। कारण मित्रांनो, सरकारी प्रशासनाच्या माध्यमातून यावरती चर्चा सुरू आहे, त्याचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे। असं ज्यावेळेस एखादं लिखित स्वरूपाचं पत्र मिळतं त्यावेळेस आपल्याला 100% खात्री आहे की हे थकीत अनुदान तुम्हाला मिळणार। म्हणजे प्रशासनाला सुद्धा माहीत आहे की हे थकीत अनुदान बाकी आहे देणं, सरकारला सुद्धा माहीत आहे की हे बाकी आहेत अनुदान, ते थकीत अनुदान दिलं गेलं पाहिजे। जर समजा हे थकीत अनुदान तुम्हाला मिळणारच नाही असं जर असतं तर त्या ठिकाणी अशा पत्रकामध्ये स्पष्टपणे सांगितलं असतं की बाबा तुमची अशी चुकी होती म्हणून तुम्हाला ते पैसे मिळणार नाही। पण प्रशासन मात्र जागरूक आहे। हे जे पैसे आहेत हे पैसे 3 महिन्यानंतर चालू झाले, राहिलेले पैसे हे जाणून बुजून थांबलेले आहेत, कोणतेही कारण नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये हे पैसे सरकारला, प्रशासनाला देणं बंधनकारक आहे आणि ते मिळणार, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ का बनवतोय, कारण तुम्ही एज्युकेटेड झालं पाहिजे, तुम्ही एकत्र आले पाहिजे, परंतु त्यामध्ये किती लोक एकत्र येतात हे मात्र खूप बघण्यासारखं आहे। असं करू नका। तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर नक्की एकत्र या। थकीत अनुदान संदर्भात आवाज उठवला, यासाठी मी मदत करायला तयार आहे। तुम्ही सुद्धा एकत्र येऊन मला मदत करा, तरच काहीतरी वेगळी क्रांती होऊ शकते, अन्यथा थकीत अनुदान हा तसाच राहणार आहे। आज आपल्याला सगळ्यांना 9 वाजता लाईव्ह यायचं आहे, तुमचे प्रश्न घेऊन यायचं आहे। तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या व्यतिरिक्त वेगळ्या योजनांचा लाभ कसा मिळणार, एखादा व्यवसाय सुरू कसा करायचा याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे। भेटूया संध्याकाळी 9 वाजता। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।